मकर रास 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 10 रहस्यमय भविष्यवाणी. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही मकर राशीचे असाल आणि हा व्हिडिओ 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान पाहत असाल तर आज जे ऐकणार आहात ते ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण देवाने सुद्धा काही गोष्टी शेवटच्या क्षणापर्यंत लपवून ठेवल्या होत्या. व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, कारण हे शब्द लिहिल्याशिवाय हा संदेश पूर्ण उघडत नाही. भविष्यवाणी 1. आतून तुटलेला मकर, जो कुणालाच दिसत नाही. मकर राशीचे लोक बाहेरून खूप मजबूत दिसतात, पण आतून ते रोज तुटत असतात. 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तुमचं मन सतत भूतकाळात अडकलेलं राहील. कुणीतरी दिलेला शब्द, कुणीतरी मोडलेला विश्वास, कुणीतरी सोडून गेलेली व्यक्ती. रात्री उशावर डोळे मिटले की तेच विचार पुन्हा पुन्हा, आणि बाहेर मात्र लोकांसमोर सगळं ठीक आहे असा चेहरा. कमेंट करा, मी मजबूत आहे पण थकलोय. भविष्यवाणी 2. अचानक घडणारी एक घटना, जी तुमचं आयुष्य 2 भागात विभागेल. या 7 दिवसात मकर राशीच्या आयुष्यात एक अशी घटना घडेल जी तुम्हाला हादरवून टाकेल. ती घटना आनंदाची असेल की वेदनेची, हे तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की, त्या घटनेनंतर तुम्ही पूर्वीसारखे राहणार नाहीत. कुणासाठी ते फोन कॉल असेल, कुणासाठी ते एक मेसेज, कुणासाठी अचानक झालेली भेट. भविष्यवाणी 3. ज्याच्यावर सर्वाधिक विश्वास होता तिथेच फसवणूक. मकर राशीचा सगळ्यात मोठा दोष कोणता माहीत आहे? ते खूप जास्त विश्वास ठेवतात. या आठवड्यात तोच विश्वास तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. कुणीतरी जवळचा, ज्याला तुम्ही मनापासून आपलंसं मानलं, तोच व्यक्ती तुमचं मन दुखवेल. पण लक्षात ठेवा, देव कधीच चुकीच्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात जास्त काळ ठेवत नाही. भविष्यवाणी 4. पैशांचा योग, पण एक मोठी चूक टाळा. 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान मकर राशीला पैशाचा योग आहे. थांबलेले पैसे येऊ शकतात, एखादी संधी मिळू शकते, कामातून नाव होऊ शकतं. पण जर तुम्ही घाईघाईत निर्णय घेतलात तर हाच पैसा दुःखाचं कारण बनू शकतो. कुणावरही अंधविश्वास ठेवू नका. भविष्यवाणी 5. प्रेमात शांतता की वादळ. या काळात मकर राशीच्या प्रेमजीवनात खूप मोठा बदल दिसतो. जर नातं खोटं असेल तर सत्य बाहेर येईल. जर नातं खरं असेल तर ते अजून घट्ट होईल. अविवाहित मकर राशीसाठी एक जुनी ओळख पुन्हा समोर येऊ शकते. भविष्यवाणी 6. रात्री येणारी अस्वस्थता, आत्म्याचा संदेश. या काळात तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटेल. रात्री जाग येईल, मन घाबरेल, डोळ्यातून नकळत पाणी येईल. हे काही वाईट नाही, हे आत्म्याचं शुद्धीकरण आहे. देव तुम्हाला पुढच्या मोठ्या बदलासाठी तयार करत आहे. भविष्यवाणी 7. देवाचं संरक्षण, पण अटीसह. मकर राशीवर दैवी संरक्षण आहे, पण एक अट आहे. अहंकार सोडा, माणुसकी जपा, चुकीचा मार्ग सोडा. जर हे केलंत तर येणारा काळ तुमचं आयुष्य बदलून टाकेल. भविष्यवाणी 8. जुना त्रास संपण्याच्या उंबरठ्यावर. ज्या त्रासामुळे तुम्ही रडलात, ज्या वेदनेमुळे तुम्ही गप्प झालात, तो काळ आता शेवटच्या टप्प्यात आहे. थोडा संयम ठेवा, देव तुमची परीक्षा घेतोय, शिक्षा नाही. भविष्यवाणी 9. स्वतःसाठी उभं राहण्याची वेळ. या आठवड्यात तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. स्वतःसाठी उभं राहायचं की नाही? नेहमीसारखं सगळं सहन करायचं की नाही? लक्षात ठेवा, जर आज नाही उभं राहिलात तर आयुष्यभर पश्चात्ताप राहील. भविष्यवाणी 10. शेवटचं रहस्य, जे फक्त धैर्यवानांसाठी आहे. हा काळ मकर राशीला आतून तोडण्यासाठी नाही, हा काळ नवीन जन्म देण्यासाठी आहे. जुनी वेदना जाळून नवीन आयुष्य उभं करण्यासाठी. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर समजा देवाने तुम्हाला निवडला आहे. कमेंटमध्ये मकर रास लिहा. हा व्हिडिओ त्या मकर राशीच्या व्यक्तीला शेअर करा जिला सध्या खूप एकटं वाटतंय. कारण कधीकधी एक शब्द, एक व्हिडिओ, एक विश्वास एखाद्याचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो. मकर रास, हा काळ तुमचा आहे, फक्त हार मानू नका. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.